सो लास्ट टाइम आपण व्हेरिएबल्स पाहिले होते. सो व्हेरिएबल्समध्ये काय केलं की व्हेरिएबल्स म्हणजे काय की कंटेनर आपण यूज करतो आणि त्या कंटेनरमध्ये व्हॅल्यू पुट कशी करतो, त्याच्यानंतर त्याला नाव कसं देतो, नाव देण्याचे रूल्स काय आहेत, व्हेरिएबल डिक्लेअर कसा केला जातो, व्हॅल्यूज कशा असाईन होतात, ह्या सगळ्या पॉईंट्स आपण व्हेरिएबल्समध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर आपण रूल्ससोबत हे पण पाहिलं की काय काय पद्धतीने तुम्ही व्हेरिएबल्सची नावं देऊ शकतात. म्हणजे त्यात आपण काय पाहिलं की पास्कल केस काय, कॅमल केस काय आणि स्नेक केस काय. ठीक आहे. सो आता प्रत्येक वेळेस काय होतं की व्हेरिएबल्समध्ये व्हॅल्यू स्टोअर केल्यावरती असं समजा की जी पण मशीन आहे ती तुम्हाला विचारते की जी पण व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करता त्या व्हॅल्यूचं टाईप काय, त्या व्हॅल्यूचा प्रकार काय. कारण ह्याच्यावरती डिसाईड होतं की त्या डेडिकेटेड व्हॅल्यूसाठी किती स्पेस असाईन केलं पाहिजे किंवा किती स्पेस असाईन झालेली आहे. ओके. आता यात मी काय करतो की त्याच गोष्टीला आपण डेटा टाईप असं म्हणू. ओके. सो डेटा टाईप म्हणजे काय की डेटा म्हणजे व्हॅल्यूज किंवा इन्फॉर्मेशन आणि टाईप्स म्हणजे काय की प्रकार, की जी पण इन्फॉर्मेशन किंवा जे पण मी डेटा किंवा व्हॅल्यू स्टोअर करतो आहे व्हेरिएबलमध्ये ती कोणत्या टाईपचं आहे किंवा त्याचा प्रकार काय. ठीक आहे. मग आता पायथनमध्ये बेसिकली डेटा टाईप्स हे एक तर टेक्स्ट, नंबर्स, सिक्वेन्स, मॅपिंग, सेट टाईप, बुलियन टाईप्स ह्याच्यामध्ये आपण त्याला डिफरन्शिएट करू. ठीक आहे. फर्स्ट आहे टेक्स्ट टाईप. टेक्स्ट टाईप म्हणजे काय की कोणत्या पण व्हेरिएबलमध्ये मी एक टेक्स्चुअल डेटा जसं की हॅलो वर्ड, हॅलो रोबोटा या पद्धतीने किंवा हॅलो किंवा माझं नाव हे जेव्हा मी स्टोअर करतो हा झाला माझा टेक्स्ट. म्हणजे वर्ड्स असतात, सेंटेन्सेस असतात, हे टेक्स्ट असतात, हे टेक्स्ट टाईप डेटा असतात. मग हे रिप्रेझेंट करतात डेटा टाईप स्ट्रिंगला. ओके. तर स्ट्रिंगचं शॉर्ट फॉर्म आहे STR. हे लिहिलं जातं कधी पण जेव्हा तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये स्ट्रिंग डेटा टाईप यूज करायचा असेल किंवा कॉल करायचा असेल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड असतो नंबर किंवा न्यूमरिक टाईप. सो न्यूमरिक टाईपमध्ये बघा इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स असे 3 टाईपचे तिथे तुम्हाला डेटा टाईप दिसून येते. ओके. सो इंटिजर म्हणजे काय की जे नंबर्स असतात 0 to 9 आणि कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 जे नॅचरल नंबर्स असतात, मायनसमध्ये प्लसमध्ये. ठीक आहे. पण हे पण नॅचरल्स आहेत, त्यांना म्हटलं जातं इंट डेटा टाईप. सो इंटिजर डेटा टाईपला इंटनी आपण रिप्रेझेंट करतो आणि विथ द हेल्प ऑफ इंट डेटा टाईप आपण त्या प्रकारच्या व्हॅल्यूज तिथं कॉल करतो. त्याच्यानंतर फ्लोटमध्ये आपण डेसिमल नंबर्स स्टोअर करतो. ठीक आहे. जेव्हा आपण मला व्हेरिएबलमध्ये डेसिमल नंबर स्टोअर करायचे असतील त्या डेटा टाईपला मी म्हणतो फ्लोट डेटा टाईप. ठीक आहे. त्यानंतर सिक्वेन्स टाईप एक असतो. सो सिक्वेन्स टाईप म्हणजे काय की जेव्हा आपण माझ्याकडे मल्टिपल व्हॅल्यूज असतील ज्या मी एका सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. सी किंवा C++मध्ये तुम्ही बघाल ॲरे हा एक कन्सेप्ट असतो. सो सेम ॲज इट इज त्याचसारखं की मल्टिपल व्हॅल्यूज आहेत पण एका सिंगल व्हेरिएबलमध्ये मी त्याला स्टोअर केलेलं आहे, तेव्हा मी हे सिक्वेन्स टाईप्स वापरतो. तर त्याच्यामध्ये लिस्ट, टपल, रेंज. आता 3 का बरं आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. एक एक डेटा टाईप आपण थरोली आणि प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये डिटेल बघणार आहोत. सो त्यामध्ये लिस्ट, टपल आणि रेंजचा एक कॉमन जो युजेस आहेत की मल्टिपल व्हॅल्यूज एका सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं काम सिक्वेन्स डेटा टाईपमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर मॅपिंग टाईप. सो मॅपिंग टाईपमध्ये काय होतं की थोडंसं सिक्वेन्शियल डेटा टाईपसारखंच होतं पण ह्याच्यामध्ये त्याची जी पण व्हॅल्यू असते आणि त्याला त्याची की दिलेली असते. ठीक आहे. सो किंवा जो एक डेटा असतो सो डेटाला प्रत्येक डेटाला त्याची त्याची की असाईन केलेली असते. या पद्धतीने मॅपिंग डेटा टाईप यूज होतो. सो मॅपिंग डेटा टाईपला रिप्रेझेंट करतं डिक्शनरी, पण त्याला आपण लिहिताना DICT डिक्ट असं कॉल करतो किंवा प्रोग्राममध्ये यूज करताना डिक्ट असं यूज करतो. त्यानंतर सेट टाईपमध्ये जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू सेट करायचे असतील सो त्याच्यामध्ये सेट आणि फ्रोझन सेट असे 2 टाईप असतात. आणि लास्ट बुलियन टाईप. सो बुलियन टाईपमध्ये मग तुम्ही बुलियन व्हॅल्यू स्टोअर करू शकता जसं की ट्रू अँड फॉल्स. सो ह्या 2 टाईपमध्ये किंवा या 2 टाईपमध्ये जर तुम्हाला कॉल करायचं असतील व्हॅल्यूज किंवा स्टोअर करायचं असेल तेव्हा बुलियन टाईप डेटा टाईप यूज केला जातो. सो तेव्हा त्याला बुल असं लिहिलं जातं. ठीक आहे. सो हे काही बेसिक डेटा टाईप्स झाले. आता एक्झाम्पल वाईज जर बघायला गेलो किंवा कोणत्याही
व्हेरिएबलमध्ये मी ती व्हॅल्यू तिथं स्टोअर केली आहे की नाही केली आहे हे जर मला चेक करायचं आहे, मग तेव्हा मी काय करतो, कोणत्याही व्हेरिएबलमध्ये मी जी व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे त्या व्हॅल्यूचा डेटा टाईप कोणता आहे हे जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मी प्रिंट स्टेटमेंटमध्ये त्याला टाईप हा कीवर्ड यूज करतो आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये तो व्हेरिएबल कॉल करतो ज्या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू मला चेक करायची कोणत्या डेटा टाईपची. आणि मी जेव्हा असं म्हणतो तर मला आउटपुट टर्मिनलमध्ये ह्याचा डायरेक्टली टाईप प्रिंट होऊन येतो. ठीक आहे. सो हे एक झालं. त्यानंतर एक्झाम्पल्स जर बघितल्या गेलात तर बेसिक एक्झाम्पल्समध्ये जर मी गेलो तर आपण बेसिक 2 ते 3 जे मेजरली आत्ता यूज होणार आहेत ते बघू. सगळ्यात पहिल्यांदा एक्समध्ये जर मला स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल सो त्याच्यासाठी मी करतो हॅलो रोबोटा. अशा पद्धतीने मी डबल कोटेशन्समध्ये कॉल करू शकतो किंवा सिंगल कोटेशनमध्ये, हे तुमच्यावरती आहे. त्याच्यानंतर जर मला हे झालं स्ट्रिंग डेटा टाईपसाठी. ठीक आहे. जर मला इंटिजर डेटा टाईप स्टोअर करायचा आहे तर मी जस्ट नंबर लिहिणार, कोटेशन्समध्ये लिहायचं नाही. जर मी कोटेशन्समध्ये लिहिलं म्हणजे डबल कोट किंवा सिंगल कोटमध्ये लिहिलं त्याचा अर्थ आहे की तो डेटा टाईप चेंज होऊन स्ट्रिंग डेटा टाईपमध्ये कन्वर्ट झाला. सो हा आहे इंट आणि वाय. त्याच्यामध्ये जर मी 10.25 असं जर स्टोअर केलं सो त्याला म्हणतो मी फ्लोट डेटा टाईप. ठीक आहे. सो मेजरली हे 3 डेटा टाईप्स आहे जेणे आपण चालू करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर सेट, फ्रोझन सेट, मॅपिंग, डिक्शनरी या सगळ्या डेटा टाईपला आपण एक एक करून बघणार आहोत. ओके. सो हे होतं डेटा टाईपसाठी. आता प्रत्येक डेटा टाईप आपण सेपरेटली समजून घेऊ की कोणता डेटा टाईप काय पद्धतीने काम करतो, तुम्ही स्टोअर कसं करू शकतात आणि त्यांचे यूज केस कसे आहेत. ठीक आहे. सो डेटा टाईपसाठी आजची सभा झाली असं मी जाहीर करतो. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स तुम्ही मला विचारू शकतात.